नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर ठाले पाटील DCS सीड्स कंपनीचा प्रतिनिधी. मी पूर्ण मराठवाडा विभाग बघतो. आज आपण बोदोड या गावी आलो आहोत. आपली एक मिरची आहे DCS सीड्सची राहिला म्हणून G4 सेगमेंटमध्ये. तर आपल्या दादांनी लागवड केली होती. प्रथमतः मी दादांचा परिचय करून देतो. भाऊ, आपला परिचय सांगा आमच्या शेतकरी बांधवांना. माझं नाव गोपाल प्रल्हाद ठाले, राहणार बोदवड, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. माझा मोबाईल नंबर आहे 9579 86 88 10. ओके गोपाल भाऊ, आपण जी मिरची लागवड केली आहे हो. ही किती तारखेला लागवड केली आहे? 1 मेला केलेली सर. 1 मेला भाऊनी लागवड केली आणि लागवडीच्या नंतर जर ट्रान्सप्लांटिंग केली तुम्ही त्याच्या पहिला तोडा किती दिवसानंतर आला तुमचा? पहिला थोडा 7-5 दिवसानंतर आलेला होता. 60-65 दिवसानंतर आलेला आहे. हा. पहिल्या तोड्याला आपला किती उत्पादन निघालेलं आहे? पहिल्या तोड्याला आपल्याला 30 क्विंटल निघाली. दुसऱ्या तोड्याला दुसऱ्या तोड्याला 40 ते 25 क्विंटल निघाली. 40 ते 50 क्विंटल निघाले. आता हा किती तोडा येईल आपला? आता हा तिसरा तोडा आहे. तिसरा तोडा. तिसऱ्या तोड्याला तुम्हाला किती अपेक्षित उत्पादन आहे? 7,000 रुपयामधून. अशी 60 क्विंटलची अपेक्षा आहे आपल्याला. पूर्ण 60 क्विंटलची अपेक्षा आहे. त्याचं कारण पण सांगतो बघ शेतकरी बांधवांनो, दादांना 60 क्विंटलची अपेक्षा आहे. आपण बघू शकतात, कुठं पण बघू शकतात. हे बघा कोणत्या याला बघा, मिरची बघा किती. हा तिसरा तोडा आहे. कुठल्याही प्रकारचा तुम्हाला याच्यावर व्हायरस दिसणार नाही. थोडाफार थ्रिप्सचा प्रादुर्भाव कोणत्याही मिरचीवर असतो. हे बघा, आणि झाडाची ग्रोथ, झाडाची शायनिंग. हे बघा माल. गोपाल भाऊ, आपण जो माल मार्केटला घेऊन जातो हा. तर तुम्हाला विक्रीला काही प्रॉब्लेम? विक्रीलाही 5 रुपयापेक्षा शिल्लक जाणारी मिरची. 5 रुपये शिल्लक जाणारी मिरची. त्याचं कारण का 5 रुपये शिल्लक देता व्यापारी? तर कारण हिची लांबी बी चांगली आहे हा. आणि दिसायला पण भारी मिरची. बारीक आहे पण एकदम बारीक पण आहे आणि हा. शायनिंग पण चांगली आहे. हा. बरोबर. आणि जेव्हा तुम्हाला मी मिरची लागवड करायची सांगितली होती, जेव्हा तुम्हाला मिरची लागवड करायला सांगितली होती तेव्हा मी तुम्हाला काय बोललो होतो? प्रथमतः तुम्ही बोलले तर माझ्या गॅरंटीवरती मिरची घेऊन जा. मी तुमच्यावर भरोसा ठेवला, पण माझा भरोसा सक्सेस झाला. सक्सेस झाला. आता तुम्ही जे ऑर्डर व्हरायटी लावलेलं आहे, तुम्ही इकडे दाखवा, ऑर्डर व्हरायटी लावलेलं आहे आणि बॅक साईडला पण 2 व्हरायटी आहेत. मस्त पण बॅक साईडला 2-3 व्हरायटी लावलेल्या आहेत. त्याचा जो त्याच्यावर जी रोगराई आहे ती आपल्या याच्यावर आली का? नाही, अजिबात बी नाही आली. कारण शेजारीच प्लॉट आहे आपल्या. शेजारीच प्लॉट आहे. त्या प्लॉटची आपल्या प्लॉटची कंडिशन काय? कंडिशन आहे, हा प्लॉटची चांगलीच कंडिशन आहे. कारण याच्यावरती व्हायरस आलाच नाही पहिल्यापासून. व्हायरस आलाच नाही. नाही त्यांच्यावर. त्यांच्यावर व्हायरस पहिल्यापासून व्हायरस आहे. आणि आपले जे बाकीचे 3,000 रोप आहे दुसऱ्या ऑर्डर कंपनीचं, त्याच्यात यात काय फरक आहे? त्याच्यावर पहिल्यापासून व्हायरस, याच्यावर व्हायरस आलाच नाही. व्हायरस आलाच नाही. बघा शेतकरी बांधवांनो, गोपाल भाऊचं म्हणणं आहे की याच्यावर व्हायरस आलाच नाही. आणि आपण बघू शकतो, हे बघा इकडे या शेतकरी बांधवांनो, इथं कोणत्याही झाडाला बघा मिरची किती आहे. साईज कमी आहे, शायनिंग चांगली आहे आणि लालमध्ये पण शायनिंग चांगली आहे. हे बघा, लाल मिरचीमध्ये पण शायनिंग चांगली आहे. आणि तुम्ही बघू शकता कुठेही इथं व्हायरसचं प्रमाण नसल्यागत आहेत. व्हायरसचं प्रमाण नसल्यागत आहे. हे बघा तुम्ही शकता. आणि बोनीचं सांगितलं हे तोडायला कशी आहे? तोडायला पण 1 नंबर सोपी आहे. आता जेव्हा तो मजूर तोडायला येतं हा. तर काय म्हणतो तोडायला, की कारण- मजूर जे बाकीच्या शेतकऱ्यांकडे पण मिरची तोडायला जातात, हा, हा. तर त्यांच्यात मिरची तोडण्यामध्ये आणि आपल्या मिरची तोडण्यामध्ये त्यांना काय फरक पडतो? फरक वाटतो त्यांना. राखी सोपी मिरची तोडायला 1 नंबर. तोडायला सोपी आहे आणि म्हणजे जास्त उत्पादन निघतं. आणि शेतकरी बांधवांना आपण बघू शकतो इकडे बघा, एका झाडाला फुटवे किती आहेत. फुटवे असल्यामुळे झाड चांगल्या प्रकारे डेव्हलप होतं आणि झाड डेव्हलप झाल्यामुळे माल जास्त असतो. हे बघा फुटवे. आणि माझी सर्व शेतकरी बांधवांना हीच विनंती राहील की येत्या सीझनला आपण जेव्हा मिरची लागवड करणार आहात, किंवा बरेचसे शेतकरी बांधव दिवाळीला सुद्धा मिरची लागवड करतात, तर आपण DCS सीड्स राहिला या वाहनाची एकदा अवश्य लागवड करावी, जेणेकरून आपला उत्पादन खर्च कमी होईल आणि आपलं उत्पादन जास्त होईल आणि आपला नफाही जास्त होईल. गोपाल भाऊ, तुम्ही आपल्या शेतकरी बांधवांना काय संदेश देणार या मिरचीबाबत? कारण शेतकरी बांधवांना ही मिरची लावलीच पाहिजे. लावलीच पाहिजे. हा. आणि तुमच्या आजूबाजूचे शेतकरी किंवा तुमच्या जे गावातले शेतकरी आहे ते काय विचारतात तुम्हाला या कारण मिरची? या मिरचीबद्दल ते विचारताय, मिरची खूप चांगली आहे आणि ते पुढच्या बाजूला पण ती मिरची लावणार आहे. तुमचे जे जोडीदार आहेत, तुमचे हा. परम मित्र, हा. त्यांनी XYZ कंपनीची मिरची लावलेली हा. आहे. तुम्ही पण ते 3,000 रोप लावलेले आहे. हा. त्यांच्या 2-2.5 एकर मिरचीची आणि या मिरचीची काय परिस्थिती आहे? परिस्थिती म्हणजे त्यांच्या डायरेक्ट 2-2.5 एकर मिरची डायरेक्ट प्लॉट फ्लॉप झालेला आहे आणि आपलाच प्लॉट म्हणजे हा चांगला राहिलेला आहे. बरं, आता तुमच्या गावात किती मिरची लागते सरासरी? आमच्या गावामध्ये 2 ते 3 लाखाच्या पुढेच मिरची राहते. आता जेवढे तुमच्या गावात मिरची लागते 2-3 लाख रुपये लागतात, त्यापैकी किती प्लॉट चांगले आहेत? प्लॉट लेटले फक्त 5 ते 10 प्लॉट चांगले चांगले आहेत. आता तुमच्या गावात माझ्या हिशोबाने आपले 2 ते 3 प्लॉट आहे. प्रत्येकाचा प्लॉट कसा आहे? प्रत्येकाचा प्लॉट जायलाच आहे, पण असं कसा तिथे एक आपला व्हरायटी लावलेली गणेश हा. भाऊनी, ते नाही की आपले 2 प्लॉटच चांगले असं आणि वाटतं. तुमच्या काकांनी लावले आणि काकांनी लावले आपल्या 2 का 3 हजार हो, लावले. त्यांनी पण चांगले. तर शेतकरी बांधवांनो, माझी पण तुम्हाला हीच विनंती राहील की तुम्ही एकदा लागवड करताना अवश्य मिरचीची लागवड करावी आणि जेणेकरून एकदा तुम्ही मिरची प्रत्यक्षात बघा आणि मग लागवड करा. तर आपलं काय होतं की बाकीचे शेतकरी म्हणतात मी XYZ कंपनीची मिरची लावतो आणि आपणही त्याच्या मागे जाऊन ती मिरची लागवड करतो. त्यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी तसं केलेलं आहे, त्याच्यामुळे शेतकरी बांधवांचं खूप नुकसान झालेलं आहे. जर शेतकरी बांधवांनो तुम्ही एकदा मिरची बघा आणि मग नंतर प्रत्यक्षात मिरची लागवड करणं हे करा. तर माझा नंबर आहे ज्ञानेश्वर ठाले पाटील बोलतो मी. माझा नंबर आहे 7020910207. आपल्याला मिरची पिकाबद्दल कुठली जर काही अडचण असेल तर कृपया माझ्यासोबत तुम्ही संपर्क साधू शकतात. आम्ही योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.